सर येवल्यात. आता अनेकाच्या पतंगी तर कापल्या. ठीक आहे, उद्या आणखीन आपल्या सहकाऱ्यांबरोबर शक्य झालं तर पतंग उडवू. अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात, मग आता आपली पतंग कापली गेली ना राजकारणात नाही, नाही. 2.5 वर्षासाठी. माझी पतंग नाही कापली. मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो 5व्या वेळेला आहे. आणि हे लक्षात घ्या, माझा जन्म येवल्यात झालेला नाही, माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही, तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे 20 वर्ष आणि पुढच्या 5 वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे. मग आता आपण माझी पतंग नाही कापणार का कोणी कोणाला? साहेब शेवटचा एक प्रश्न. आपल्याला मंत्रीपद वक्तव्य केलंय की लाडक्या बहिणीचे पैसे हे नको त्याला दिले गेले, अशा काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली. काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. संक्रांत उद्यापासून संक्रांत होते. 3 दिवस येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो, परंतु नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. माझी विनंती सगळ्या येवला सगळ्या लोकांना आहे महाराष्ट्रात की उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात, दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. असं जर कोण मांजा विकत असेल, असा जर कोणी मांजा वापरत असेल तर ताबडतोब त्याला थांबवलं पाहिजे, आणि तो थांबला नाही तर ताबडतोब पोलिसांकडे कंप्लेंट केली पाहिजे. शुभेच्छा. आणि त्यांना पकडून दिलं पाहिजे, आणि मग पोलीस त्यांचा काय हिशोब करायचं करते. दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरलाय. ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही मी म्हणत नाही. आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती. ते काहीच बोलणार नाही, काय कारण? आणि संपला विषय. वेळ पडलं मी काय त्यांचं बोलणार मार्गदर्शनही नाही. घेईल, वेळ पडलं त्यांचं मार्गदर्शनही घेईल. असं आहे ना, माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कुणाच्या विरुद्ध कशाला बोलू. सगळ्यांना शुभेच्छा. चल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.